नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एव्हाना बरेचसे महापालिका निवडणुकांचे निकाल तुमच्या समोर आलेले आहेत आणि डझनभर मराठी वृत्तवाहिन्या, शेकड्यांनी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर मार्गाने पोर्टल वगैरे मधून या निकालांचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. त्यात पडायची मला गरज वाटत नाही. याचं कारण असं आहे की निवडणूक होऊन गेलेली आहे, मतदान झालेलं आहे, निवडून यायचे ते निवडून आलेत, पराभूत व्हायचे ते पराभूत झालेत. तेव्हा त्याच गोष्टी चिवडत बसणं याला मी विश्लेषण समजत नाही. तर जे काय घडलंय आणि जे परिणाम समोर आलेत त्याचा पुढल्या राजकीय घडामोडींवर आणि सामाजिक राजकीय जीवनावर काय परिणाम होणार आहे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून अनेकांना धक्का बसेल की उद्धव ठाकरे, ज्यांच्यावर मी सातत्याने टीका करत आलो, आज या निकालानंतर भले त्यांच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता गेलेली आहे, पण तरीही भाऊ तोरसेकर हा उद्धव ठाकरेंचं अभिनंदन का करतोय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, कारण मी शीर्षकच तसं दिलेलं आहे. मित्रांनो, काय असतं की असं म्हणतात की विजयाला आणि यशाला अनेक बाप असतात, पण अपयश अनवरस असतं, अक्करमाशी असतं, त्याचं पितृत्व घ्यायला कोणी पुढे येत नसतो. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आज या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला असेल. 29 महापालिका आणि तिथे जवळपास प्रचंड प्रमाणावरचं अपयश. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठली तर नवल नाही. त्यांचे समर्थक सुद्धा गेले 2-3 महिने उद्धव ठाकरे यांच्या उठता बसता आरत्या ओवाळणारे, ठाकरे ब्रँडचं ब्रँडिंग करून, मार्केटिंग करून तो बाजारात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे अनेक विश्लेषक, पत्रकार, संपादक आज उद्धव ठाकरेंच्या चुका सांगतील. त्यामुळे मी त्या चुका सांगायची गरज नाही. ज्या वेळेला चुका सांगायच्या असतात त्याच वेळेला त्या सांगायला पाहिजेत, कारण त्या चुकांमुळे जे भयंकर नुकसान भविष्यात होण्याची शक्यता असते ते नुकसान थांबवण्यासाठी योग्य वेळी आपल्या कितीही विरोधातला किंवा बाजूचा असो त्याचा अपघात होण्यापूर्वी त्याला वाचवायचं असतं. म्हणून जेव्हा चूक होत असते तेव्हा ती चूक दाखवणं आणि ते दुरुस्त करण्याचा आग्रह धरणं आवश्यक असतं. आणि ते जर काम आरती ओवाळणाऱ्यांनी, चण्याच्या झाडावर चढवणाऱ्यांनी केलेलं नसेल तर त्याचे दुष्परिणाम आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला भोगावे लागतात. मी ते पाप केलेलं नाही आणि म्हणूनच एका बाबतीत का होईना माझं ऐकून किंवा माझं ऐकलेलं नसताना सुद्धा मला जे वाटत होतं की उद्धव ठाकरे यांची चूक होते आणि त्यांनी ती सुधारली पाहिजे, ती माझं ऐकून किंवा माझं न ऐकलेलं असतानाही जर उद्धव ठाकरे चूक करण्यापासून बचावले असतील किंवा त्यांनी आपली चूक सुधारली असेल तर त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण जी अपेक्षा होती त्यापेक्षाही मुंबईमध्ये त्यांना चांगलं यश मिळाले. आणि जेव्हा मी अपेक्षा होती असं म्हणतो तेव्हा माझी अपेक्षा काय होती, मला वाटलं नव्हतं की एवढ्या सुद्धा जागा उद्धव ठाकरेंना मिळतील. 50 ते 60%, 50 ते 60 आकड्यापर्यंत ठाकरे बंधू आणि उबाठा मनसे यांची युती अडकेल असं मला वाटलं होतं. 50-60, पण जवळजवळ 70-80 पर्यंत ते गेले. तर मला असं वाटतं की त्यांनी चूक सुधारली होती. त्यांनी चूक सुधारली होती. जी चूक
जवळजवळ 6 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरून उद्धव ठाकरे यांनी केलेली होती. आणि त्यांनी आपला पक्ष, संघटना, शिवसेनेच्या शाखा, शिवसेनेच्या भूमिका, आपल्या वडिलांची विचारधारा आणि वारसा या सगळ्याकडे पाठ फिरवून उद्धव ठाकरे सेक्युलरिझम वगैरेच्या मागे, काँग्रेसच्या मागे फरफटत गेले. पवारांनी त्यांना फरफटत नेले होते. ही भीषण चूक होती आणि ती सुधारणं आवश्यक होतं. आणि ती चूक जर या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी सुधारली असेल तर उद्धव ठाकरे यांचं आज अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी मुंबई या देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेच्या निवडणुकीवर आपला ठसा उमटवलेला आहे. भले सत्ता गेली असेल, सत्ता तर 92 साली सुद्धा गेली होती. सत्ता जाणं आणि असणं महत्वाचं नसतं. निवडून आलेल्यांच्या आकड्यावर भविष्य करायची नसतात किंवा विश्लेषण करायचं नसतं. इतक्या सगळ्या गदारोळामध्ये उबाठा शिवसेनेने मुंबई महापालिकेत आपला ठसा उमटवलाय. कारण त्यांच्या ज्या काय 60-70 जागा आल्या असतील त्याही येणं अशक्य आहे असं मला वाटलेलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी भाऊ तोरसेकरला मला चुकीचं ठरवलं आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे. पण त्यांनी मला चुकीचं ठरवावं, त्यांनी जी चूक आहे ती दुरुस्त करावी हीच माझी अपेक्षा होती. आणि त्यासाठी तब्बल 40-45 दिवस पूर्वी 4 डिसेंबरला मी एक व्हिडिओ केला होता, बॅक टू रूट्स. आजही तो व्हिडिओ प्रतिपक्षावर तुम्हाला बघायला मिळेल. ज्यांना हौस असेल त्यांच्यासाठी मी खाली लिंक टाकेन. 4 डिसेंबर 2025 ला मी उद्धव ठाकरे हे योग्य काम करीत आहेत असं म्हटलं होतं. आणि बॅक टू रूट्स, उद्धव ठाकरे योग्य मार्गावर वाटचाल असं काहीतरी त्याचं शीर्षक होतं. मी ती लिंक मुद्दाम इथे डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. काय चुकलं होतं? मुंबईतून सुरुवात झालेली शिवसेना ही 1990 नंतर हळूहळू करत महाराष्ट्रभर पसरली 88-87 नंतर. पण तोपर्यंतची शिवसेना मुंबई ठाण्यात मर्यादित झालेली होती, अडकलेली होती. बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसेना नेताना सुद्धा मुंबई आणि ठाण्यामधली आपली पाळमुळं घट्ट रोवून शिवसेना उभी केलेली होती. आणि ती पाळमुळं आपली ढिली पडू नयेत, उखडली जाऊ नयेत याची सदोदित बाळासाहेब काळजी घेत होते. बाळासाहेबांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही बघाल तर महाराष्ट्रभरची शिवसेना गेली. तिथली शिवसेना संघटनात्मक रीतीने उभी करण्यासाठी बाळासाहेबांनी संपर्क प्रमुख नावाची कल्पना आणली होती. अगदी तालुका संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, विभाग संपर्क प्रमुख, म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये शिवसेना वाढणार आहे तर तिथे एक थेट मुंबईच्या प्रमुख शिवसेनेशी संपर्क ठेवणारा आणि दुवा साधणारा असा कार्यकर्ता असायचा. तसाच तो जिल्ह्यासाठी असायचा. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, यासाठी संपूर्ण 4-5-6 जिल्ह्यांसाठी एक संपर्क प्रमुख असायचा. आणि हा संपर्क प्रमुख हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईत जडणघडण झालेला शिवसैनिक असावा यावर बाळासाहेबांचा भर होता. बाळासाहेबांनी जी शिवसेना मुंबईत उभारली होती तिचं ओरिजिनल बीजच महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी काळजी घेतलेली होती. उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये हा सगळा भाग मागे पडला. सगळा भाग आपले संघटनेतले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख मुंबईतले, हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सांगाडा होता. फांद्या होत्या. त्या फांद्यावर पुढे फळं फुलं आली. उद्धव ठाकरेंनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि नगरसेवक, आमदार, खासदार यातच उद्धव ठाकरे रमले होते. आणि त्यामुळे बाहेरच्या महाराष्ट्रातली शिवसेना आक्रसत गेली. पण मुंबईतली जी शिवसेना बाळासाहेबांची होती
त्याची पाळंमुळं उखडली गेली नव्हती, त्याला आत्ता आलेले धुमारे तुम्हाला दिसतील. बाळासाहेबांनी मुंबई आपली हातातून गेली की संपलं हे बाळासाहेब ओळखत होते. अगदी नरेंद्र मोदी बघा, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, पण त्यासाठी आधी 12 वर्ष 13 वर्ष त्यांनी गुजरातमध्ये आपली पाळंमुळं घट्ट रोवलेली आहेत. आणि 2017च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा गुजरातच्या भाजपला काँग्रेसने गंभीर आव्हान उभं केलं, तेव्हा पंतप्रधान असतानाही नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये 27 प्रचार सभा घेतल्या होत्या पंतप्रधान असताना, आणि त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावलं होतं. पण मोदींना माहिती होतं गुजरात मधली आपली आणि भाजपची पाळंमुळं ढिली झाली तर देशामधला भाजप जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही. पाळंमुळं घट्ट उभी असतात, तो पक्ष, तो वृक्ष हा हवा तितका वावडत जातो, फैलावत जातो. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी या आधी झालेल्या ज्या 288 नगरपालिका नगर परिषदा निवडणुकांकडे संपूर्ण पाठ फिरवली. एवढंच नाही तर नंतर आत्ता झालेल्या ज्या 29 महापालिकांच्या निवडणुका होत्या त्यातही मुंबई सोडून बाकीच्या महाराष्ट्राकडे 28 महापालिकांकडे उद्धव ठाकरे यांनी साफ पाठ फिरवली. यावर त्यांच्या लाडक्या पत्रकारांकडून, त्यांच्या आरत्या ओढणाऱ्या पत्रकारांकडून सुद्धा सडकून टीका झाली. पण उद्धव ठाकरे यांच्या त्याच भूमिकेबद्दल मी उद्धव ठाकरेंची 4 डिसेंबरला पाठ थोपटलेली होती. बॅक टू रूट्स. उद्धव ठाकरे जर बाकीच्या महाराष्ट्राकडे पाठ फिरवून मुंबई मधली आपली पाळंमुळं परत एकदा घट्ट रोवून रुजवून उभे राहायला बघत असतील तर ते योग्य वाटेवर आहेत. मुंबई आणि ठाण्यामध्ये परत एकदा शिवसेना घट्ट पाय रोवून उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये परत झेपावता येईल. पण मुंबई ढिल्लम ढाल करून मुंबईतून शिवसेना सैल पडली तर मग उरलेल्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा डोलारा उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला, त्यांच्या उभाटा शिवसेनेला पेलवता येणार नाही. आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्राकडे आणि सगळ्या महापालिकांकडे पाठ फिरवून उद्धव ठाकरे जर आपलं लक्ष मुंबईवर केंद्रित करत असतील आणि ठाकरे बंधू फक्त मुंबईत गुंतलेले असतील तर ते योग्य वाटेवर आहेत. हे भाष्य माझं आजचं नाहीये, म्हणून मी ती लिंक देतोय तुम्हाला, दुवा देतोय की बघा 4 डिसेंबरला भाऊ तोरसेकरने काय सांगितलं होतं. अर्थात ते बघून उद्धव ठाकरेंनी काय आपल्या भूमिका घेतल्या असा माझा अजिबात दावा नाही, त्यांनी ऐकलेलं सुद्धा नसेल. पण तरीही मी जे म्हटलं होतं ते आज खरं ठरलं असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आपल्याला नावडणारा नेता असेल, नावडणारा पक्ष असेल, पण तरीही तो चुका करत असेल तर त्याला योग्य वेळी सावध करणं हे मूळचा पत्रकार म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं. आणि म्हणूनच मी 4 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांची जी काय वाटचाल होती ती योग्य मार्गावर असल्याची ग्वाही दिली होती. उलट त्यांचेच चमचे उरलेला महाराष्ट्र नाहीये का वगैरे वगैरे बोलत होते, कारण त्यांना संघटनेतलं काही कळत नाही. असो, पण आज ज्या प्रकारे मला अशी अपेक्षा होती की 50च्या पुढे ठाकरे बंधू जाणार नाहीत, मी चुकीचा ठरलो, मान्य मला. पण उद्धव ठाकरेंनी उभाठा शिवसेना वाचवून दाखवलेली आहे. भविष्यात आपल्या पक्षाला भवितव्य असावं या दृष्टीने काम केलेलं असेल तर एक पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या अपयशातलं यश दाखवून देणं हे सुद्धा मला माझं कर्तव्य वाटतं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.